नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, कारण तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही। सार्थक घरातल्या सर्वांना विचारत असतो की आई कुठे गेली। आता सर्व घरातले खाली आलेले असतात आणि मग कोणालाच माहित नसतं की सुधा कुठे गेली आहे। आणि मग तिथे रुंदा येते, ती म्हणते की तुझी आई घर सोडून गेली आणि तेही तुझ्यामुळे। हे ऐकून सार्थकला मोठा धक्का बसतो। सार्थक म्हणतो की हे काय सांगतेस रुंदा काकू ते? तेव्हा रुंदा काकू म्हणते की मी जे खरं आहे तेच सांगतेय। तुझी आई तुझ्यामुळे घर सोडून गेलीये आणि तू हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावरून केलंय हेही मला माहितीये। हे सर्व तू आनंदीच्या सांगण्यावरून केलंस ना। बघ आता तुझी आई तुझ्या या गोष्टीला कंटाळून घर सोडून निघून गेलीये। आदर्श म्हणत असतो की अगं आई तू काय बोलतेस, तुला कळतंय का? आणि जर सुधा काकू जर घर सोडून जात होती तर तुला थांबवायला काय झालं होतं तिला? तर रुंदा म्हणते की मी कशी थांबवणार? इथे आजपर्यंत या घरामध्ये सुधाचा शब्द डावलला गेलेला नाहीये आणि तिच्या ह्या मुलाने आज तिला घराबाहेर काढले। तर आदर्श म्हणत असतो की आई तू उगाच काही बोलू नकोस आणि मला चांगलंच माहितीये की ह्या गोष्टीमध्ये तुझाच काहीतरी हात असणार आहे। आदर्श आता सार्थकला म्हणतो की सार्थक आपण इथे टाइम वेस्ट करण्यापेक्षा आपण बाहेर सुधा काकूला शोधायला जाऊयात। आणि आदर्श आणि सार्थक दोघेही आता सुधाला शोधण्यासाठी बाहेर निघालेले असतात। मालती अण्णांना म्हणत असते की सार्थक सर घरात होते तर घर कसं भरल्यासारखं वाटत होतं आणि आता आनंदी आणि सार्थक घरातून निघून गेले तर घर कसं सुनं सुनं झालंय। त्यावर अण्णा म्हणतात की बरोबर बोलतीयस तू। त्यातच तिथे लीना येते। लीना मालती आणि अण्णांना दोघांनाही एक खुशखबर सांगते की मनोजने दारू सोडलीये आणि आता तो रोज कामावर देखील जाणार आहे। हे ऐकून अण्णा आणि मालतीला खूप आनंद होतो। तर अण्णा म्हणतात की हे सगळं सार्थक सरांमुळेच झाले। तर लीना म्हणते की हे कसं काय शक्य आहे? त्यावर अण्णा सांगतात की सार्थक सरांमुळेच मनोज सुधारलाय आणि मनोज सुधारण्यासाठी सार्थक सर इथे आले होते। हे ऐकल्यावर लीनाला खूप आनंद होतो। त्यानंतर थोड्या वेळाने मालती ही आनंदीला कॉल करते आणि विचारत असते की कसे आहात तुम्ही? खरं तर तुम्ही घरातून गेले त्यामुळे खरंच खूप बोर होतंय। परंतु आनंदी त्यावेळी वेगळ्याच टेन्शन मध्ये असते, कारण सुद्धा ही घर सोडून निघून गेलेली असते। आनंदीला ही गोष्ट तिच्या आईला सांगायची नसते। परंतु त्याच वेळी तिथे रुंदा येते आणि रुंदा आता आनंदीला बोलू लागते। आनंदीचा फोन हा ऑन असतो आणि मालती तिकडनं सगळं काही ऐकत असते। तर आता रुंदा आनंदीला बोलू लागते आणि म्हणते की आनंदी तुझ्यामुळे सुद्धा घर सोडून गेलीये आणि तुला काय वाटलं तू तुझी मनमानी करशील? परंतु मी रुंदा आहे, मी काय तुझी मनमानी सहन करणार नाही। तू आत्ताच्या आता या घरातून चालती हो। आणि मग आनंदीला ती घराबाहेर काढत असते। तर आनंदी म्हणत असते की अहो काकू माझं ऐकून तरी घ्या। परंतु रुंदा काही ऐकायला तयार नसते आणि ती तिला आता घराबाहेर काढत असते। आणि ह्या सगळ्या गोष्टी मालती ऐकत असते आणि मालतीला प्रचंड टेन्शन आलेलं असतं। मालती घाबरलेली असते। तर मालती आता अण्णांना बोलवते, लीनाला बोलवते। अण्णा आता मालतीला विचारत असतात की काय झालंय मालती? तेव्हा मालती सांगते की अहो आनंदीच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्या रुंदा काकू आपल्या आनंदीला घराबाहेर काढत होत्या। हे ऐकून लीना आणि अण्णांना खूप मोठा धक्का बसतो। तर मालती म्हणत असते की आपण आत्ताच्या आत्ता आनंदीच्या घरी जाऊयात। मनोज म्हणत असतो की लीना तुला तिकडे जायची काहीही गरज नाही। परंतु लीना म्हणते की हे बघा तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, परंतु मी जाणार। आणि मग लीना अण्णा आणि मालतीला घेऊन आता राज्याध्यक्षांच्या घरी निघालेली असते। तर इकडे आनंदी आता रुंदाला सडेतोड उत्तर देत असते आणि म्हणत असते की रुंदा काकू मला सार्थक सरांनी इथेच घरामध्ये राहायला सांगितले, त्यामुळे मी तुमचं काही ऐकणार नाही आणि मी ते घरातच राहणार आहे। तर त्या गोष्टीला आकांक्षा देखील पूर्ण पाठिंबा देते आणि आनंदीला म्हणते की आनंदी बहिणी तू अजिबात घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे। आणि मग आनंदीला घेऊन आता ती घरामध्ये निघून जाते। रुंदा आनंदीला नाही नाही ते बोललेली असते, त्यामुळे आनंदी आता रूम मध्ये जाते आणि तिची बाळकृष्णाची आणि अन्नपूर्णेची मूर्ती हातात घेऊन ती देवाला म्हणत असते की देवा हे सर्व माझ्यासोबतच का होतं? बघ ना आज माझ्यामुळे सार्थक सरांची आई घर सोडून निघून गेलीये। आता ही गोष्ट मी कशी काय पचवू? आणि हे सगळं काय होतंय तिला खूप टेन्शन येत असतं। आणि मग बाळकृष्णाची आणि अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन आता ती देवघरात आलेली असते। तिला देव पाण्यात ठेवायचे असतात, त्यासाठी ती तामण घेते आणि तेवढ्यात रुंदा येते आणि ते तामण तिच्याकडनं हिसकावून घेते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी काय झाली, तू देवघरात आलीस? अहो रुंदा काकू आई घर सोडून निघून गेलाय तर लवकरात लवकर त्या घरी याव्यात म्हणून मी देव पाण्यात ठेवतीये, जेणेकरून आई लवकर घरी याव्यात। रुंदा म्हणत असते की घरातले लोक आहेत काळजी करण्यासाठी आणि घरातले लोक आहे देव पाण्यात ठेवण्यासाठी, तुझी काही गरज नाही, तू इथून निघ। तर आनंदी म्हणत असते की प्लीज रुंदा काकू मला हे करू द्यात, परंतु
वृंदा मात्र तिला देवघराच्या बाहेर काढत असते आणि त्या दोघींमध्ये तेव्हा झटापट होत असते आणि जे तामण असतं ते खाली पडतं. तर आता तिथे अरविंद येतो. अरविंद ते तामण उचलतो आणि वृंदाला म्हणतो की वृंदा हे काय चाललंय. तर वृंदा म्हणते की भाऊजी अहो तुम्हाला नाही माहिती की ह्या आनंदीमुळे आपली सुद्धा घर सोडून निघून गेली आहे. अरविंद तिला सांगतो मला ही गोष्ट चांगली माहिती आहे की आनंदीमुळे सुद्धा घर सोडून निघूनच गेलेली नाहीये आणि तू तुझ्या रूम मध्ये जा, मी बघतो काय करायचं. मग असं म्हणून अरविंद आता वृंदाला तिथून घालवून देतो आणि स्वतःही तिथून निघून जातो. तर आनंदी आता देव पाण्यात ठेवते आणि देवाची पूजा करत असते. तर इकडे सार्थक आणि आदर्श मात्र सुधाला सगळीकडे शोधत असतात, परंतु त्यांना सुधा कुठेच सापडत नसते. ते खूप प्रयत्न करत असतात. गंगापूर रोडला, पंचवटीला सगळीकडे शोधत असतात, परंतु सुधा काय अजून त्यांना सापडलेलीच नसते. दारावरची बेल वाजते. आनंदी पटकन दरवाजा उघडायला जाते. तिला वाटतं की सार्थक सर आईंना घेऊन परत आली आहे, परंतु त्यावेळी मालती, लीना आणि अण्णा तिथे आलेले असतात. त्यांना बघून आनंदी विचारते की तुम्ही इथे काय करताय. त्यावर मालती सांगते की मी फोनवर सगळं ऐकलंय आनंदी, मला माहिती आहे की सुधा वहिनी घर सोडून निघून गेल्या आहेत म्हणून. तर आनंदी म्हणते की हो बरोबर आहे आणि मग आनंदी घडलेला सगळा प्रकार सांगते. तर तेवढ्यातच वृंदा येते आणि म्हणते की तुझे आईबाप कशाला आले इथे, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी तू आम्हाला बोलण्यासाठी तुझ्या आईबाबांना बोलवून आणलंयस का, आणि तुला काय वाटलं मी तुझ्या आईबाबांना घाबरेल का. मी काही घाबरणारी नाहीये, माझं नाव वृंदा आहे. आणि मालती आणि अण्णांना ती म्हणत असते की तुमच्या मुलीमुळे एवढे प्रॉब्लेम क्रिएट झाले, तुमच्या मुलीमुळे आमची सुधा घर सोडून निघून गेली आहे, तुमच्या मुलीमुळे आमचा सार्थक नादाला लागलाय आणि हिनेच सार्थकला नादाला लावलंय. आम्ही तर तिच्याबद्दल चांगला विचार केला होता म्हणून तर आम्ही तिचे लग्न आदर्श सोबत लावून देत होतो, परंतु तिने तर सार्थक सोबत लफडं केलं. तर अण्णा म्हणतात की अहो वृंदा वहिनी जरा तुम्ही शब्द जरा नीट वापरा. तर वृंदा म्हणत असते की हो सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, हा मला लफडं नव्हतं म्हणायचं, खरं तर हीच सार्थकच्या मागे लागली होती. आनंदीला आता वृंदा नाही ते बोलत असते आणि मालती आणि अण्णांना सुद्धा ती नाही बोलत असते आणि सगळ्यांना आता ती घराबाहेर काढून देते आणि म्हणते की तुम्ही घराबाहेर निघून जा. त्यामुळे मालती, अण्णा, आनंदी आणि लीना आता सर्वजण घराबाहेर उभे राहतात आणि म्हणतात की ठीक आहे, सुधा आणि सार्थक सर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण इथेच वाट बघूयात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहेत पोलीस चौकशी करत असतात आणि त्यांना एक डेड बॉडी सापडलेली असते. ओळखण्यासाठी आता ते सार्थकला तिथे बोलवतात आणि सार्थकला म्हणतात की तुमच्या आईच्या वयाची एक महिला आम्हाला सापडली आहे, तिचा इथे रस्त्यावर ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही एकदा बघता का त्यांना. तर हे बघण्यासाठी सार्थकला मात्र अजिबात हिंमत होत नसते आणि सार्थक आता आदर्शच्या गळ्यात पडून रडत असतो. त्याला खूप भीती वाटत असते की ती बाई म्हणजे त्याची आई तर नसेल ना. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.